दया तिचे नाव भूतांचे पाळन आणि निर्जळन कंटकाचे धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार निवडले सार असार ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या गुण्यावरून परमेश्वराच्या अवतार कार्याची मीमांसा सांगू लागली। महाराज म्हणतात धर्म दया तिचे नाव भूतांचे पाळन आणि निर्दळन कंटकाचे भक्ताचं संरक्षण करण्यासाठी दुष्टाचा नाश करणं याचंच नाव दया आहे। धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडले सारा सारथे तुकोबाराय म्हणतात धर्म आणि नीतीनं विचार करून सारासार विचार करून हा निर्णय दिलेला आहे। पाप त्याचे नाव न विचारित भलते उन्मत्त करी सदा पाप कशाला म्हणा ते म्हणले उन्मत्तपणानं वागणं धर्मनीतीचा विचार न करता वागणं याचं नाव पाप आहे। तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवास याची जन्म घेणे धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा नेहमी करता जन्म घेतो। विठाला प्रसंगानुसार भगवान परमात्मा जन्म घ्यावा लागतो अवतार घ्यावा लागतो। मग भगवान परमात्मा कोणत्याही रीतीने कोणता पण अवतार घेतो आणि दुष्टाचा नाश करतो। आजच्या प्रसंगाचं जर वर्णन करायचं झालं शुंभ नावाच्या दैत्यानं तपश्चर्या केली खडतरशी तपश्चर्या केली। भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे। त्यानं सांगितलं एकच मला पाहिजे की पराक्रमी मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा। त्यांनी वरदान दिलं की आता इथून पुढे निघाल्यानंतर तुझं ज्या स्त्रीवर लक्ष जाईल तिच्याकडून तुला पराक्रमी असा मुलगा होईल। याचं लक्ष कोणावर गेलं एका म्हशीवर लक्ष गेलं आणि म्हशीपासून याला पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे महिषासूर। विठाला विठाला दिसायलाच अकराळ विकराळ तो दैत्य असल्यामुळं त्याने कठोराशी तपश्चर्या केली। भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि भगवान परमात्माने विचारलं काय पाहिजे। तो मरण नको ते म्हणले नाही ना मीच मर काय तुला अमर होण्याचं वरदान मला देता येत नाही ना। आणि इथं मृत्यू लोकांमध्ये कोणी राहत नाही देवाना अवतार घेतला तरी त्याला संपास लागतो। इथं देवाला राहता येत नाही तुमची आमची काही कथा नाही। येथना ही उर्वाले अवतार हे रते पामर जीव किती। ब्रह्मदेवानं सांगितलं देवाला राहता येत नाही इथं याचं नाव मृत्यूलोक आहे। इथं थांबता येत नाही कुणाला सगळ्यांना जावं लागतंय। मरण नको एवढं म्हणू नको तू बाकीचं तुला काय म्हणायचं असेल ना। भयानक असा दैत्य होता त्याने विचार केला माझ्या अंगावर आला तर पुरुषच येईल स्त्री माझ्यासमोर सुद्धा येणार नाही आणि ती समोरही येऊ शकणार नाही माझ्यासमोर असा दैत्य होता। म्हणून त्याने भगवान परमात्माला वरदान मागितलं मला मारायचंच झालं तर स्त्रीच्या हातानं मारा पुरुषाच्या हातानं मारू नये। भगवान परमात्माला तथास्तु असं वरदान दिलं। मुळातच तो दैत्य होता पापी होता अनाचारी होता सत्कर्म सगळे बंद केले दुराचारी कर्म सगळे सुरू झाले देवाला हे पाप सहन झाला नाही म्हणून भगवान परमात्मा स्वतः नारायण असणारा नारायणीच्या रूपाने अवतरण झाला। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान परमात्मा देवीच्या रूपाने अवतरण झाला। त्याचं वर्णन त्या अवताराचं वर्णन करते वेळी शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणाले अनादि निर्गुण त्रिविध
नारायणीच्या रूपाने अवतरण जाऊन त्या दैत्याचा नाश केला, त्या दैत्याला मारणं हा धर्म आहे असं जर विचारलं तर हो, धर्माचे दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. धर्म हा दोन प्रकारात विभागला गेला, एक प्रवृत्ती लक्षण धर्म आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म. निवृत्ती लक्षण धर्माचा जर विचार केला तर सगळ्याचा तो धर्म एक आहे. निवृत्ती लक्षण धर्म सगळेच एक आहे. मग तिथं लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, जाणता असो, अजाणता असो, सगळ्याचा धर्म एक आहे. म्हणून तुकोबाराने या धर्मामध्ये सगळ्यालाच बोलावलंय. लहान असा, मोठे असा, सगळे या. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कुणासी सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरच्या नामे. पाळे नारे एक लक्षात ठेव, सध्या संघटनेला जास्त मान आहे, बाकीच्याला मान नाही. विठाला विठाला व्यवहारात असा आहे, 10 जण जर एके ठिकाणी जमा झाले आणि 9 लोकांनी जर खेटरातलं तूप पेलं आणि एकालाच पेलं नाही तर ते 9 जण म्हणते त्यानंच पेलं, आम्ही कोणी नाही पेलं. सगळ्याला जमावं लागेल ते विठाला तेव्हा निज धर्म ज्याला म्हणते निवृत्ती लक्षण धर्म सगळ्याच एक आहे. प्रवृत्ती लक्षण धर्माचा जर विचार केला तर सगळ्याचा भिन्न आहे, लक्षात ठेवा. एक नाही, सगळ्याचा. स्त्रीचा धर्म वेगळा, पुरुषाचा धर्म वेगळा, विद्यार्थ्याचा धर्म वेगळा, शिक्षकाचा धर्म वेगळा, प्रत्येकाचा धर्म वेगळा, मालकाचा धर्म वेगळा, नौकराचा धर्म वेगळा. प्रवृत्ती लक्षण धर्माचा जर विचार करण्याचा एक धर्म कोणाचाच नाही, प्रत्येकाचा धर्म वेगळा. सेवकाचा धर्म आहे, त्याचं काम करावं त्यानं, इमानीद्वारे मालकाची सेवा करावी. मालकाचा धर्म आहे, त्या सेवकाचं पालनपोषण त्यानं करावं, लक्षात ठेवा. मुलाचा धर्म आहे आईवडिलाची सेवा करणं, आईवडिलाचा धर्म आहे त्याचं संगोपन करणं, लक्षात ठेवा. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. धर्मामध्ये फार मोठा अंतर आहे. याद धर्म म्हणजे हिंदू धर्म, धर्म म्हणजे मुस्लिम धर्म, धर्म म्हणजे जैन धर्म असा अर्थ नाही. कर्तव्य कर्म त्याचं नाव धर्म आहे, लक्षात ठेवा. धर्माची फार मोठी व्याख्या आहे. कर्तव्य कर्म म्हणजे धर्म, प्रत्येकाचं कर्तव्य वेगळं आहे.
शास्त्राचा आणखी बारकाव्याने सांगतो ते म्हणजे पतिव्रतेचा धर्म वेगळा आणि वेश्येचा धर्म वेगळा. पतिव्रतेनं लाच सांभाळायची असते आणि वेश्येनं लाच सोडायची असते. तिनं जर लाच सोडली तर तिचा व्यवहार चालतो आणि जर लाच धरली तर पातिव्रत्याचं पालन होतं, नाही तर होत नाही. दोन्हीचा धर्म इतका अंतर आहे धर्माधर्मामध्ये. एकाचा धर्म दुसऱ्यासारखा नाही. व्यवहार सांगतो तुम्हाला. 2 गृहस्थ नोकरी लागण्यासाठी मुलाखतीला गेले. एक हुशार होता आणि दुसरा त्याचं पाहून आचरण करीत होता. 2 जण गेले होते. एक हुशार होता आणि दुसरा त्याचं पाहून आचरण करीत होता. 2 जण ज्यावेळेला मुलाखतीला गेले, पहिल्यांदा जो हुशार होता तो मुलाखतीला गेला. त्यावेळेला त्या माणसानं त्याला विचारलं. ते म्हणले सध्याचे पंतप्रधान कोण? हे जो बाहेर बसला होता त्याला प्रश्न काय विचारला हे ऐकू येत नव्हतं. उत्तर काय द्यायला हे माणूस एवढंच ऐकू येत होतं. त्यावेळेला त्यांना सांगितलं नरेंद्र मोदी. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? ते मला 1947. पृथ्वी गोल आहे का? ते मला संशोधन चालू आहे. त्यानं आपले प्रश्नाची उत्तरं दिले. ह्यो जो बाहेर बसला होता त्यानं ऐकलं हे उत्तरं सगळे. त्याला वाटलं प्रश्न सगळेच एकच असते. तर प्रश्नपत्रिका ज्यावेळेस येते त्यावेळेला एकच असते, पण मुलाखतीत एक नसतात ना. लक्षात ठेवा. त्याच्या लक्षात नाही आलं त्यानं काय विचारलं म्हणून. हा ज्या वेळेला बाहेर आला ना, हा मध्ये गेला, त्यावेळेला त्याला विचारलं तुझं नाव काय? यानं ऐकूनच ठेवलं होतं आणि पाठ करून ठेवलं होतं. ते म्हणला नरेंद्र मोदी. जन्म कधी झाला? ते म्हणला 1947. तुझ्या वडिलाचं नाव काय? ते मला संशोधन चालू आहे, अजून निर्णय लागला नाही. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. लक्षात ठेवा. प्रवृत्ती लक्षण धर्म प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. निवृत्ती लक्षण धर्म सगळेचा एक आहे. म्हणून धर्माचं पालन, देवाचा धर्म वेगळा, भक्ताचा धर्म वेगळा, सत्पुरुषाचा धर्म वेगळा. सत्पुरुषाच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचा धर्म काय? जे खळाची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. हा भक्ताचा धर्म आहे. भगवत भक्ताचा धर्म आहे. त्यांना सगळे येते. त्यांच्याकडे जर दुष्ट आला तर त्याचा दुष्टपणा ते ठेवीत नाही. देवाचा धर्म या फार आगळा वेगळा आहे. देवाचा धर्म कोणता? अभंगाच्या पहिल्या त्यांना सांगणार दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्जळण कंटकाची दया त्याचंच नाव आहे. दुष्टाचा नाश करणे याचंच नाव दया आणि ही भगवान परमात्माची दया. लक्षात ठेवा. म्हणून सांगायचं की प्रवृत्ती लक्षण धर्म हा प्रत्येकाचा वेगळा आहे. भक्ताचा धर्म वेगळा, देवाचाही धर्म वेगळा आहे. देव दुष्टाला ठेवीत नाही. त्याला जे करायचं त्यावेळेला ते बरोबर करतो. त्याला काय करून घ्यायचं ते करतो. दुष्टाचा नाश करायचा त्यावेळेला तो बरोबर करतो. बुद्धी त्याप्रमाणे देतो, त्याप्रमाणे त्याला कार्य करायला लावतो, त्याप्रमाणे त्याला कार्यामध्ये प्रवृत्त करतो, पण दुष्टाचा नाश करतो. तुम्हाला उदाहरण देतो. कंसाला देवकीचे बाल मारायचे होते का असा जरी विचार केला तर नाही. त्याला मारायचे नव्हते. त्याला माहीत होतं अगोदर, आकाशवाणी झाली होती, हिच्या पोटी जो 8वा मुलगा होणार आहे तिच्याकडून तुला मृत्यू आहे.
त्याला मुलं मारायचेच नव्हते, त्याला माहीत होतं 8व्यापासून मृत्यू आपल्याला. पण हे कार्य कुणी केलं, मारायला कुणी लावलं असं जर विचारलं तर देवानंच ती आखणी केली. महर्षी नारदाला पाठवलं आणि महर्षीला नारदाला सांगितलं याच्याकडून एवढं कार्य करून घ्या, याच्याकडून जर बालहत्या घडली तरच मला याला मारता येणार नाही, नाही तर मारता येणार नाही. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. हां ठेवू नको, ते म्हणले ठेवायचं काम नाही. त्याच्याकडून बालहत्या करून घेतली. लक्षात ठेवा, याप्रमाणे भगवान परमात्मा त्याप्रमाणे बुद्धी देतो आणि दुष्टाचा नाश करतो. विठाला महाभारत युद्धामध्ये भीष्माचार्याला ज्या वेळेला मारायची वेळ आली त्यावेळेला शिखंडीला समोर केलं. देवाला माहीत होतं हा शिखंडी हा नपुसक आहे आणि नपुसक याच्यासमोर गेला, भीष्माचार्यासमोर गेले की ते बाण मारणार नाही. त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवलं. अर्जुनाला सांगितलं मार बाण. द्रोणाचार्याच्या वेळेला अश्वत्थामा मेल्याची खोटी अफवा पसरली, त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवलं. अर्जुनाला सांगितलं मार बाण. कर्णाच्या वेळेला एक चाक जमिनीमध्ये घुसलंय, एका हातानं चाक काढतोय, एका हातानं त्या ठिकाणी धनुष्य हातात धरले, प्रत्यंगा दाताने ओढतोय आणि बाणाला बाण देतोय. त्यावेळेला भगवान परमात्मा त्याच्याकडे गेले आणि त्याचे दात दान मागून घेतले. कर्ण भेडता समरांग लारली मागसी पाडोरे तेथे दात तयाचे. देवानं दात दान मागून घेतले. त्यावेळेला त्यानं धनुष्यबाण खाली ठेवलं. नाईलाज होता त्याला. अर्जुनानं सांगितलं मार बाण. कर्णानं सांगितलं नाही अर्जुना बाण मारू नको, हे धर्मयुद्ध आहे, मी धनुष्यबाण खाली ठेवलंय, तुला बाण मारायचा अधिकार नाही. त्यावेळेला देवाने काय सांगावं, देवानं सांगितलं नाही धर्म हे म्हणायची सुद्धा लायकी नाही तुझी. लक्षात ठेवा, ज्या वेळेला भीमाला विष पाजून डोहात लोटून दिलं त्या दिवशी धर्म नाही सुचला. लाक्षागृहामध्ये पांडवाला जाळून मारायचा प्रयत्न केला त्या दिवशी धर्म नाही सुचला तुला. ज्या दिवशी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं भरसभेमध्ये त्यावेळेला धर्माची आठवण नाही झाली तुला. आज धर्माची आठवण होती का तुला? धर्माचं नाव सुद्धा घेऊ नको, याला मारून टाक. अर्जुनाला सांगितलं मार बाण. याचंच नाव दया आहे. विठाला विठाला. व्यवहार सुद्धा असाच आहे, लक्षात ठेवा. व्यवहार सांगतो तुम्हाला, आई वडिलांना मुलावर दया करावी, पण कधी? शाळेत जायच्या वेळेला, जेवायच्या वेळेला. जेवायचे लाड करावं का शाळेत जायचे? ते जर म्हणा मला शाळेत जायचं नाही तर काय करावं? जाऊ नको म्हणा, थांबवा त्याला. ते घागरगडचा सुभेदार होईल पुढे जाणून. शाळेत जायचे लाड नाही करायचे, त्यावेळेला ठोकाच द्यावा लागल. जेवायच्या वेळेला लाड कर. आईनं मुलाला मारणं ही सुद्धा दयाच आहे आणि आईनं मुलाला जीव घालणं ही सुद्धा दयाच आहे. विठाला विठाला. दळण निसायच्या वेळेला बाईनं दळणावर दया करावी का खड्यावर दया करावी? खड्यावर दया करावं का दळणावर दया करावं? खडे काढून टाकावं का दळण काढून टाकावं? निवडावे खडे तरी दळण ओझ पडे. तर शुद्ध दळण होतंय, खडे टाकून द्यावे लागते काढून. बाईनं दळणावर दया करायची, खड्यावर दया करू नये, दळणावर दया करा. डॉक्टरनं दया करायची झाली, रोग्यावर दया करावं का रोगावर दया करावं? व्यवहार सांगायला तुम्हाला. डॉक्टरनं दया करायची झाली तर रोगावर करा का रोग्यावर करा? रोग्यावर करा. एक बाई मुलाला घेऊन आली, त्या मुलाला पायाला बेंड झालं होतं. डॉक्टरजवळ नेल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्याला पाहिलं, तपासलं, टेबलावर बसवलं आणि त्याच्या बेंडाला हात लावला.
त्यावेळेला त्याची आई म्हणली, डॉक्टर साहेब त्या बँडाला हात लावू नका, बाळ्या मोठ्यानं रडतो बरं का, ते आवाज काढतं रडत आहे, ते थांबत नाही, त्याला हात लावूच नका. डॉक्टर साहेब म्हणले, बाई नुसत्या बँडाला हात लावून जमणार नाही, पोभाळीचा चर्यांतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे. पोभाळीचा चर्यांतरीचे दुःख, पोभाळीचा चर्यांतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे. ते म्हणले त्या बँडाला फोडावं लागणार आहे, त्याला कापावं लागणार आहे, त्यातलं ते नासक रक्त काढून टाकावं लागणार आहे, नुसतं हात लावून जमत नाही बाई त्याला. चिंतन एवढंच की दया कोणावर करावी हे कळायला पाहिजे. प्रवृत्ती लक्षण धर्म प्रत्येकाचा वेगळा. शेतकऱ्याने दया करायची झाली तर पिकावर दया करा का तणावर दया करा. एकाप्रमाणे एक कीर्तन झाले तर पुन्हा काय म्हणायचे विडाला निवडा वेतन शेती करावे राखणं. शेतकऱ्याने दया करायची झाली तर धनावर दया करावं तणावर दया करावं. लक्षात घ्या, व्यवहारच तसा आहे. हा व्यवहार कुणी सांगितला असं जर विचारलं तर आपल्याला दुसऱ्यांना मार्ग चांगला
हा ऐकावा व्यवहार निवडले सारा सारते. धर्म आणि नीतीचा हा व्यवहार आहे. तुकोबार सांगू लागले सारा सारतेचा विचार केला. धर्म वेगळा आणि नीती वेगळी. लक्षात ठेवा. दोन गोष्टी आहेत. एक नाही दोन. धर्म वेगळा नीती वेगळी. या दोघांचं नातं काय असं जर विचारलं तर धर्म आणि नीतीचं नातं काय? धर्माशी नीतीशी शेजभरी माऊलीनं वर्णन केले. नीती ही लक्ष्मी आहे आणि धर्म हा नारायण आहे. मग दोघांचं नातं काय? आता बाजूनं काय सांगू? लक्ष्मीचं नारायणाचं नातं काय दोघांचं? वा, कोणा काही म्हणायचंच काम नाही. विठाला धर्म हा नारायण आहे आणि नीती लक्ष्मी. दोघांचं नवरा बायकोचं नातं आहे. लक्षात ठेवा. नवरा बायकोनं जमून घ्यावं लागतं. जमत काय म्हणणं आहे? ती किरण बरोबर आहे. ती ऐकायली ती काय म्हणायला. जमून घ्यावं लागतं. जमावं लागतं. तुम्हाला मान्य आहे हे? नवरा बायकोनं जमून घ्यावं लागतं का? जमतं त्यांचं? तुमचं काय म्हणणं आहे सगळ्याचं? त्यांचं म्हणणं तेच आहे. परत दोघांचा विचार जरी केला तर एक असतो का दोन असते? दोघांचा विचार एक असतो का दोन असते? काही ठिकाणी एक असते, काही ठिकाणी अलग. खरं आहे ते. आता दरबारात खरंच बोलवलं. विठाला बरं, या दोघांचा जर विचार केला, दोघं एकमेकावर उपकार करतात का? यानं घाम येऊस तर काम केलं, घाम येऊस तर काम केलं. बायकोवर उपकार आहे का? त्या बाईनं घरामध्ये काम केलं खूप दिवसभर, त्याच्यावर उपकार आहे का? नाही. बरं, कोण कोणाला काय देत असं जर विचारलं तर तिनं दिवसभर काम केलं, याला तिला किती पैसे देतो? आणि यानं दिवसभर काम केलं, ती त्याला kiती पैसे देते? अद्वैती काय देणं घेणे आहे? अद्वैतात देणं घेणं नाही. विठाला एक विरोध सांगत असतो या बाबत नेहमी करता. एका ग्रस्ताचं लग्न झालं आणि त्याचा मित्र त्याला भेटायला आला. ते परदेशात होता, बरेच दिवस झाले, लग्न झालं, त्याला भेटायला येणं झालं नाही, म्हणून ते भेटायला आलं 5-6 महिन्यात. ज्या वेळाला घरी आला त्यावेळाला त्याची बायको त्याच्या समोर आली. तिनं फराळात आणलं. त्यावेळेला त्यानं विचारलं, वहिनी याच्या अगोदर तुम्ही काय करीत होतात? कुठं होतात? माहेर तुमचं कोणतं गाव? आई वडील तुमचे कोणते? ती म्हणली माझं इथंच गाव आहे, गावातलीच आहे मी. शहर होतं मोठं, इथलीच आहे म्हणे. याच्या अगोदर काय करीत होतात? ती म्हणली यांच्याचकडे भांडे घासायला होते. तिने काय सांगितलं? यांच्याकडेच भांडे घाल. ते मला मग भाग्यवान आहेत तुम्ही. हा करोडपती माणूस आहे आणि तुम्ही भांडे घासायला इथं होतात, तुमचं यांचं जमलं, लग्न झालं, तुम्ही भाग्यवान आहेत. ती म्हणली कशाचं भाग्यवान? त्यावेळेला मला 10,000 रुपये महिना होता भांड्याचा. आलं का लक्षात मला काय म्हणायचं तुम्हाला? आता म्हणली दिवसभर काम करते, किती रुपये महिना आहे? अद्वैती काय देणे घेणे आहे. त्याप्रमाणे जमत जरी नसलं तरी जमून का म्हणून घ्यावं लागतंय. त्याचं कारण आहे दोघांचा एक विचार असतो, ते दोघांचं एक ध्येय असतं म्हणून जमून घेते. पोराला मारल्यानंतर त्या बाईला पटत नाही. बापानं जर 2 थापडा दिल्या पोरायला तर बाईच्या डोळ्यात पाणी येतं. त्या पोराच्या येण्याच्या आधी तिला ते जमत नाही. पण जमून कशामुळे घेते? तिला माहीत आहे जर आज याईने मारलं नाही याला तर हे घागरगडचा सुभेदार होईल, पुढे जाऊन याला काही येणार नाही. मारलं हे बरोबर, डोळ्याला पाणी येतं तिच्या एक गोष्ट जरी खरी असली, जमत नसलं तरी पण तिचं ध्येय दोघायचं एक असं, मुलाचं कल्याण व्हावं. विठाला तसं नीतीचा आणि धर्माचा जर विचार केला तर दोघांचे दोन विचार आहेत. लक्षात ठेवा. हे जमून घेते, जमत नाही यांचं. धर्माचं नीतीचं जमत नाही, जमून घेते ते. धर्मशास्त्रानं जर सांगितलं रात्रीच्या वेळाला मकर संक्रांतीचं वाण द्यायचे, मुहूर्त रात्रीचं मुहूर्त आहे वाण द्यायला, धर्मशास्त्रानं मुहूर्त काढलं की ते म्हणले मकर संक्रांत रात्री 12ला लागायली आणि त्या वेळाला वाणं द्यायचे. नीतिशास्त्र कबूल करतं का?
नाही. नीती म्हणते मग आम्हाला ते कबूल नाही. धर्माला जरी ती तिथी काढून दिली, ती वेळ काढून दिली, नीतीला ते मान्य नाही. नीती म्हणते दिवस निघाल्यानंतर वाहनं देणार, रात्रीचे वाहनं देत नाही. धर्माचं नीतीचं जमत नाही, पण बरोबर जाऊन घेतल्याशिवाय राहत नाहीत, कारण ध्येय एक असतं दोघायचं, विठाला विठाला. जेवायला बसायचं झालं तर धर्म सांगतो कोरड्या पायानं जेवायला बसू नये, कोरड्या पायानं जेवायला बसू नये आणि ओल्या पायानं झोपू नये. लक्षात ठेवा, धर्माचं एक विशेष वचन आहे. झोपायच्या वेळेला पाय ओले नसू नये आणि जेवायच्या वेळेला पाय कोरडे नसू नये. फार मोठं लक्षात चिंतन आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे, पाय जर ओले झाले तरच त्या ठिकाणी अन्न पचतं, नाही तर पचत नाही. पाय पुसायचं सुद्धा धर्मशास्त्र सांगत नाही. ते म्हणजे पाय धुतल्यानं पुसल्यावानी कर, पण पुसू नको, कोरडे करू नको. कोरड्या पायानं जेवायचं नाही आणि ओल्या पायानं झोपायचं नाही, धर्मशास्त्राचं म्हणणं आहे. विठाला विठाला त्या यात्राचे बोलून जाऊन त्याला काही म्हणायचं काम नाही. विठाला विठाला नितीन सांगितलं की ओल्या पायानं झोपायचं नाही आणि कोरड्या पायानं जेवायचं नाही. धर्मशास्त्र सांगतं पूजा झाली त्या माणसाची, पूजा करणं झाली, देवपूजा झाली, जेवायला बसायचे. पाय धुवा का नाही धुवा? पाय धुवू नये, लक्षात ठेवा. देवाची पूजा केली, देवपूजा करणं झाली, जेवायला बसायचे. पाय धुवायचं काही काम नाही. आता धर्म सांगतं पाय धुवायचं नाही. नीती जरी सांगत असली तरी धर्म सांगितलं पाय धुवायचं नाही. पूजा करणं झाली, आता जेवायलाच बस. पाय धुवायच्या अगोदर धुवून घेतलेस, आता धुवायचा प्रयत्न करू नको. ते पुण्य तुझं घालू नको तू. लक्षात ठेवा, धर्माचं नीतीचं जमत नाही, पण ध्येय एक असतं म्हणून दोघं जण जमून घेते. विठाला धर्म आणि नीती दोन जरी असले, दोन्ही जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही एकच आहेत. नारायण आणि लक्ष्मी कोण श्रेष्ठ याच्या बाबतीत जर विचार केला, अधिकार कोणाचा जास्त आहे असं जर विचार केला तर दोन्ही तेवढाच अधिकार आहेत. जे देवे संपूर्ण देवी, जेवीन काही ना तो गोसावी. पित्र सांगायचं झालं, विधुराला पित्र सांगतात का? ज्याची बायको मिली त्याला पित्र म्हणून सांगतात का जेवायला? काही जर कार्यक्रम असला, कुंखला सवाष्णीला बोलवत का विधवाला, म्हणजे त्यो गेला तरी हिला मान नाही आणि ती गेली तरी याला मान नाही. लक्षात ठेवा, दोघांपैकी एक जण गेले की राहिलेल्याची माती, हे लक्षात ठेवा. ते जरी माघार राहिला तरी त्याची माती आणि ही जरी माघार राहिली तरी त्याची माती. काय नाही, दोघं आहेत तोपर्यंत. मला असा अनुभव आहे, एका करोडपतीग्रस्ताच्या घरी बरेच दिवस माझं जाणं नव्हतं. त्या बाईचा एवढा अधिकार होता, घर चळचळ कापत होते तिला. काय कारण आहे बरं, घर एवढं चळचळ कापण्याचं काय कारण आहे? तिला मालकीन म्हणतात म्हणून. लक्षात ठेवा, हा मालक असतो इस्टेटचा, पण तिला काय म्हणतात? मालकीन म्हणतात. मग कोणाची मालकीन ती? हे म्हणायला मालकाची मालकीन. हो, वादच नाही काही, मालकाची मालकीन ती. म्हणून घर चळचळ कापत तिला. लक्षात ठेवा, हादरतं घर, तिच्या म्हणण्यावर सगळं चालतं. पण ज्या वेळेला तो मालक गेल्यानंतर मी त्या घरी गेलो, त्यावेळेला ती एका कोपऱ्यात बसली होती. संपलं तिचं सगळं, काही नाही, पुन्हा बोलायचं काम नाही. आणि बोलून कोणी घेतही नाही आणि ते ऐकतही नाही कोणी. विठाला विठाला. एके दिवशी सासू सुनाचा वाद आला. गुरुवार दिवस होता आणि सासू आली. काय म्हणली सून, काही बोला बरंच पाहिजे म्हणली. काय करा म्हणली, काय मालक गेले होते, हिला काही बरं पाहत नव्हती म्हणून ती गारण घेऊन आली. त्यावेळेला सुनाला मी बोलावून घेतलं आणि तिला विचारलं काय झालंय, काय नेमकं? झालं काहीच नाही म्हणली. काल दूध उतू गेलं आणि यांची किरकिर सुरू झाली. त्यांना एकच सांगितलं, उतू गेलं तर आमचं गेलं, तुमचं उतू आधीच गेलं, आता तुमचं काही नाही राहिलं.
तुमचं दूधच नाही राहिलं, तुमचं आधीच उतू गेले, माझं तरी आताशी थोडंसं दूध चाललंय, तुम्ही बोलायचं काही कारण नाही. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगतो की दोन्ही एक आहेत. अद्वैती काय देणे घेणे आहे. धर्म आणि नीतीचा जरी व्यवहार केला, दोघायचं एवढं अद्वैत आहे या दोघायचं, दोघांपैकी एक जरी गेलं तर दुसऱ्याचं संपलं. विठाला विठाला. एके दिवशी दोघायचंच बोलणं झालं. लक्ष्मीचा आणि नारायणाचं दोघायचं बोलणं चालू होतं की तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. लक्ष्मी नारायणाला विचारायला लागली मी श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ. लक्ष्मीने सांगितलं मी श्रेष्ठ. पैशाशिवाय जगात व्यवहार चालत नाही. पैसे तेरे तीन नाम परशा पुरसू परसराम. बस. म्हणून हिंदीत एक म्हण आहे, गधा होना वगैर काय पैशावाला होणार. त्या दिवशी पंढरपूरमध्ये मला आठवलं होतं, एक ग्रस्त मी त्याच्या गाडीमध्ये बसून येत होतो औरंगाबादून, आणि गोदरी भरली होती एके ठिकाणी. त्याच्या काय मनात आलं कोणाच ठेवत, त्याने गाडी उभी केली. महाराज म्हणलं भाजीपाला घेतो, भाजीपाला खूप छान दिसायला. मी म्हणलं घे. वास्तविक बाजार ते करोडपती माणूस, त्याला बाजार करायचं काही काम नाही, काही नाही, नोकर घरी सगळं आणतात ना, त्याला काय आणायचं. पण त्याच्या मनात आलं, ते गेला पिशी घेऊन बाजारामध्ये, बाजार खरेदी करू लागला. पहिल्यांदा कोथिंबीर दिसली, त्यानंतर मेथी दिसली, त्यानं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर आलू दिसले, त्याच्यावर आलू टाकले. त्याच्यानंतर कांदे दिसले, त्याच्यावर कांदे टाकले. त्याच्यानंतर गोबी दिसली, त्याच्यावर गोबी टाकली. आणि नंतर अद्रक घ्यायला ज्या वेळेला गेला, त्यावेळेला त्या बाईनं अद्रक मोजलं, पिशवीत टाकणार इतक्यामध्ये तिनं ती पिशवी पाहिली, हात घालून. खाली कोथिंबीर होती, त्याच्यावर मेथी होती, आणि त्याच्यावर पालक होतं, आणि त्याच्यावर बटाटे वांगे होते. त्या बाईच्या काय मनात आलं कोणाच ठेव. ती म्हणली मालक मी अद्रक टाकायले, पण मला एक मन आठवली. हिंदीत एक मन आहे, गधा होणार कर पैशावाला होणार. याचा अर्थ मला काही समजला नाही. घरच्या माणसात गेलं तुम्ही विचारा याचा अर्थ काय. त्यालाही प्रश्नच पडला की वा हे असं का म्हणले असं. ज्या वेळाला घरी आला, पिशवी रिकामी केली, पालथी गेली, त्यावेळेला कोथिंबीर किती राहिली होती. पाणी झालं तर तिथं काही नव्हतं राहिलं. लक्षात ठेवा. पालेभाज्या खाली टाकल्या होत्या आणि वर बटाटे वांगे होते. त्यावेळेला त्याला आठवण झाली की बाजारातली बाई अद्रक घ्यायच्या वेळाला मला म्हणली की घरच्या माणसाला विचारा गादा होणार वर पैशावाला होणार. याचा मनीचा अर्थ काय. ती म्हणली हेवच तर काय अर्थ आहे, दुसरा अर्थच नाही. तिनं बरोबर अर्थ लावला. तुम्हाला आता समजावून सांगते. वर पालेभाज्या वर टाकावं लागतात, बटाटे वांगी खाली घ्यावं लागते. गधा होणार मगर पैशावाला होणार. विठाला कोण श्रेष्ठ आहे असं जर विचारलं, लक्ष्मीने सांगितलं मी श्रेष्ठ आहे. सगळा व्यवहार माझ्यावर चालला. देवाने सांगितलं नाही मी श्रेष्ठ आहे. दोघांचा ज्या वेळेला वाद सुरू झाला त्यावेळेला निकाल कोण देणार. निकाल द्यायला तिसरा माणूस लागतो. ज्या त्या माणसाने निकाल नाही जमत, दोघांवर नाही अवलंबून. तिनं म्हणलं मी श्रेष्ठ आहे. मी रात्रभर जरी म्हणले आणि जन्मभर जरी म्हणले तरी श्रेष्ठ तर नाही कळत. तिसरा माणूस निकाल द्यायला लावतो. तेव्हा लक्ष्मण सांगितलं निकाल द्यायला दुसरा माणूस आणा कोणी. निकाल काही काही वेळाला तिथंच असतो. लक्षात ठेवा. निकाल दुसरीकडे द्यायला जावं लागत नाही. निकाल तिथंच असतो, फक्त माणसाला कळत नाही. विडाला घडलेला प्रसंग सांग तुम्हाला. एक दिवशी गुरुवारी एक ग्रस्त आला आणि त्याच्यानंतर त्याच गावाला दुसरा ग्रस्त आला. त्या पहिल्याला विचारू काय काम आहे. ते म्हणला महाराज काम काही नाही, मला एक म्हणायचं आहे तुम्हाला. आता काकडा चालू आहे म्हणला. मी सकाळची वेळ होती 4ला, थंडी थोडी सुटली म्हणला, म्हणून मी आपलं पांघरून घेऊन म्हणला काकड्याला जाऊ लागलो. इतक्यामध्ये पाठीमागून माणूस आला म्हणला आणि त्यानं मला काठी मारली. मी मागं पाऊस तर ते पळून गेला म्हणला. त्याच गावाला दुसरा माणूस आला होता. मला काही प्रश्नाचं मी म्हणला आता ह्या अवघडच आहे, तुला काठी कोणी मारली काय झाली. तो दुसरा माणूस म्हणला महाराज विनाकारण कोणी कोणाला काठी मारीत नाही. विचूच आवत नाही म्हणलं कोणाला विनाकारण काठी काय मारी. यानं कोणाला तरी बाण फोडला असेल तर याला काठी लागली असेल. मी म्हणलं निकाल लागला का द्यायचा आहे. तेव्हा म्हणला मग तो मारली का. तेव्हा म्हणला आहे का माझ्या कशाला बाण कोणात फोडला त्यानंच काठी मारली म्हणला. तेव्हा म्हणला मॅच फोडला. म्हणलं मीच होतो म्हणला, दुसरं कोणी नव्हतं.
विठाला विठाला. निकाल कसा निकाल तिथंच असतो, कोणा काही म्हणायचं काम नाही. त्यावेळेला देवानं सांगितलं निकाल द्यायला, हे प्रेत यायला म्हणले निकाल हे दे, समोरून प्रेत यायचं. लक्ष्मीने सांगितलं प्रेत म्हणलं प्रेतच दे, त्या निकाल द्यायला त्याचं काय ते बोलत नाही. ते म्हणले नाही तसं काही नाही, ते निकाल प्रेत दे, तुला काय करायचा प्रयोग तुझा करून पाय. त्यावेळेला लक्ष्मीनं मोहराचा वर्षाव केला, सोन्या चांदीचा वर्षाव केला. त्यावेळेला ते वर्षाव प्रेतावर झालेला पाहून प्रेत यात्रेला जे लोक जमले होते त्यांनी ज्या वेळेला ते पाहायला मोहरा पडलेल्या, ते म्हणले आज नाही नेता येईल, थोडा थांबा. आणि त्याने आपले ते गोळा करू लागले. त्या खांदे करायला खुनविलं सगळे, अरे जाऊ द्या थोडं थांबा ना, बाजूला ठेवा ना. आणि ते पुन्हा ते मोहरा गोळा करू लागले. तो जे मडकं धरणारा होता त्याला म्हणले रडायचं बस कर, दिवस चांगला झाला पाहिजे, हे गोळा कर. सगळे गोळा करायला लागले. त्यावेळेला लक्ष्मण सांगले कोण श्रेष्ठ आहे. प्रेत यात्रा निघाली, बापाला न्यायला तो माणूस, सगळे लोक जमा झाले, इथे रडू लागले. आता रडणं सगळे इथे बंद झाले, सगळे पैसे गोळा करायले. सब पैसे की भगवान परमात्म्याने सांगितलं सगळे पैसे गोळा करायले, पण प्रेत गोळा करायचे का? लक्ष्मण नाही. मग ते म्हणले जोपर्यंत मी त्याच्यात प्रवेश करीत नाही तोपर्यंत ते पैशाला हात लावित नाही. लक्षात ठेवा, किंमत कोणाला जास्त, देवाला का लक्ष्मीला? तरी प्रश्नच आहे का अजून? विठाला ग्रास गेडी सत्ता नाही हाती, सगळं ती सत्ता त्याच्याकडे आणि ऐश्वर्य तिच्याकडे. लक्षात ठेवा, ती जरी ऐश्वर्य संपन्न असली, परमेश्वराकडे सत्ता आहे. सत्तेला जास्त किंमत आहे ऐश्वर्यापेक्षाही. सत्ता असली तर ऐश्वर्याला किंमत, सत्ता नसेल ऐश्वर्याला काही किंमत नाही. विठाला विठाला परमेश्वराचा हा नवलावे मात्र त्यानं तेव्हापासून लक्षात ठेवलाय. नवलाव हा जाऊ दे, कीर्तन ना म्हणते विठाला विठाला. नीती आणि धर्म हे जरी दोन असले, दोन्हीचं जरी भिन्नत्व असलं तरी दोघं जण सामावून घेतात आणि दोघांच्या विचारानं वागतात. त्याचंच कल्याण होतं, त्याच माणसाचं कल्याण होतं. नाही तर माणसाचं कल्याण होत नाही. नुसतं धर्म मानल्यानं कल्याण होत नाही, नुसतं नीती मानल्यानं कल्याण होत नाही. धर्म आणि नीतीची जोड द्यावी लागते. ही संतांनी जोड दिली. जोड देऊन त्यांनी व्यवहार सांगितला आहे की पाप कशाला म्हणा, दोन्हीच्या विचारानं मांडले. ती तिसऱ्या चरणात सांगू लागले.
पाप त्याचे नाव न विचारिनीत भलतेची उन्मत्त करी सरा. उन्मत्तपणानं वागणं याचंच नाव पाप आहे. लक्षात ठेवा. उन्मत्तपणानं केव्हा वागतो माणूस असं विचारलं तर व्यापार झालिया व्यापारी नाना अन्य कर्म करी तोची झालिया निराधारी मग विचारी पाप पुण्य. ते म्हणले जोपर्यंत व्यवहार चालतोय तोपर्यंत पाप नाही पुण्य नाही. चांगला व्यवहार चालावा त्याचा भरभराटीचा काळ असावा त्यावेळेला पाप पुण्याचा विचार घेत नाही. काय चाललं याचा विचार घेत नाही. ज्या वेळेला गाडी उतारायला लागती दरिद्र येतं त्यावेळेला म्हणतो आमच्याकडून काय घडलंय हे मागं सगळंच घडले कोणा काय घडले नाही. त्यावेळेला पाप पुण्याचा विचार केला नाही. त्यावेळेला लाच कोणाला मारायचा विचार नाही. शास्त्राने बाबतीत उदाहरण दिलं आहे 900 राज्याचं. 900 स्वर्गाधिपती झाला परी तो राहटी भांबावला भुजंग तो पावला नेहमी काही. ते म्हणले 900नं 100 यत्न केले. इंद्रपद प्राप्त झालं त्याला फार मोठं ऐश्वर प्राप्त झालं ना. इंद्रपद प्राप्त झालं पुन्हा काय राहिलं. पण त्याच्या मनामध्ये एक विकल्प आला पहिल्या इंद्राची बायको आपल्याला बायको असावी म्हणून. काही गरज आहे का. अहो मास्तरच्या बायकोला मास्तरीण म्हणतातच ना. विठाला विठाला लाट लागली ना. विठाला विठाला इतका उशीर काऊन केला. विठाला विठाला त्यानं दुसरा विचारच केला नाही. त्या इंद्राच्या बायकोला निरोप पाठविला माझ्याशी लग्न कर. ती म्हणली करते पण मला पालखी पाठवा. त्या पालखीला भुई लावायचं नाही ऋषीमुनी लावायचे आणि ऋषीमुनीने ती पालखी घ्यायची आणि मला न्यायला यायची. उन्मत्त झालेला माणूस ऋषीमुनीला बोलावून घेतलं पालखीचं भोई केलं पालखीत बसला तरी पण गडबड करू लागला. त्या ऋषीमुनीला लाथ मारू लागला चला चला म्हणू लागला. परिणाम काय झाला त्या ऋषीमुनीने शाप दिला आणि सापाच्या जन्माला गेला. लक्षात घ्या. उन्मत्तपणा करणं हे पापाचं लक्षण आहे. विठाला बारुख माय